हाय फ्रेंड्स, आज आपण कोलंबी घालून ओल्या काजूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्याकरता मी इथे कोलंबी घेतली आहे. यातले सगळे दोरे काढून घेतले आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. पण तुम्हाला इथे एक मला सांगायचं आहे की आपण ज्या कोलंबी जेव्हा सोलतो त्या आपण फक्त हा वरचा दोरा काढतो. पण कोलंबीला ना खालती पण हे जी खाडीची कोलंबी असते हिला खालती पण दोरे असतात. तुम्हाला मी दाखवते. हा वरचा दोरा तर आपण काढला आहे, पण हे बघा इथे खालती पण हे बघा, इथे आपल्याला बघू शकतो इथे काळी रेष आहे. ही पण आपल्याला काढावी लागते. ही काळी रेष पण आपल्याला काढायची असते. बरीच लोक हे काढत नाहीत आणि अशी जर आपण कोलंबी खाल्ली तर मग आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण ही खाडीची अशी पांढरी कोलंबी आणतो त्या त्याचं मागची इंटेस्टाईन पण काढावी लागते. हे बघा, हे नखानी काढून घ्यायची. हे बघा, अशीच मी सगळी कोलंबी स्वच्छ साफ करून घेतली आहे, धुवून घेतली आहे. आता इथे मी कोलंबी घेतली ताजी. ओले काजू घेतलेत. हे ओले काजू आहेत ना, ते फेब्रुवारी ते मार्चच्या सीझनमध्ये मिळतात. त्यामुळे ही सीझनल भाजी आहे. ह्याला वरती त्याचं कवर असतं एक जाडसं, ते काढावं लागतं. ते काढायचं आणि मग एका काजूचे 2 तुकडे करायचे असे आणि पाण्यात भिजवून ठेवायचे. हे बघा, अख्खा असा काजू असतो त्याचे असे 2 तुकडे करायचे आणि पाण्यात भिजवून ठेवायचे. ओल्या काजूची व्हेजिटेरियन रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला सविस्तरपणे ओले काजू कसे साफ करायचे आणि त्याची भाजी कशी करायची तेही बघता येईल. ही अशी सालं असतात ओल्या काजूंची, ती काढावी लागतात. ती जर काढली नाही तर आपली भाजी कडू होते. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळद, तिखट, टोमॅटो, कांदा, चिंचेचा कोळ. कोलंबीमध्ये चिंचेचा कोळ घालावा लागतो, नाहीतर त्याचा वैश्वास जात नाही आणि आंबट तिखट भाजी पण छान लागते. चिरलेली कोथिंबीर, हा कांदा खोबऱ्याचा वाटण आहे. ही हिरवी चटणी आहे. हिरवी चटणीमध्ये मी मिरची, कोथिंबीर आणि लसूण एकत्र करून वाटून घेतलेलं आहे. आणि कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याच्याने थोडे अख्खे गरम मसाले घातले आहेत. आलं आणि लसूण घातलं आहे. हे एकत्र सगळं परतून घेऊन मिक्सरमधून वाटून काढलेले आहे. ह्याच्यामध्ये मी गरम मसाले पण अख्खे घातलेले आहेत. सविस्तर रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण. ती रेसिपीची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, पाहून घ्या. आणि जर तुम्ही या कांदा खोबऱ्याच्या वाटणात गरम मसाला घातला नसेल तर मग जेव्हा आपण रेसिपी बनवत असतो तर शेवटी 1 चमचा गरम मसाला घालायचा. पण माझ्या कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये गरम मसाला ऑलरेडी घातला असल्यामुळे मी वरून त्याच्यावरती वेगळा गरम मसाला घालणार नाहीये. 1/2 चमचा मी हळद घातली आहे. 3 टीस्पून मी लाल तिखट घातलंय. लाल तिखट बेतानेच घालायचं आहे, कारण आपल्या हिरव्या चटणीमध्ये पण हिरवी मिरची असते. 2 चमचे मी हिरवं वाटण घातलंय. चिंचेचा एक मोठा चमचा चिंचेचा कोळ घातलाय. काही लोक ह्याच्यात चिंचेऐवजी कोकम, आमसूल सुद्धा घालतात, तेही चालेल. आपापल्या चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे घालावं. आणि एक मोठा चमचा मीठ. तर हे सगळं मी या कोलंबीला छान लावून घेणार आहे आणि एक 10 मिनिटं हे बाजूला ठेवून देईन, म्हणजे ही कोलंबी छान मॅरिनेट होईल. ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि अगदी सीझनल आहे. खूप चविष्ट लागते. जरूर करून पहा. ही कोलंबी मॅरिनेट करण्याची पद्धत आहे, ही सिकेपी पद्धत आहे. सिकेपी लोक स्वयंपाकामध्ये हिरवी चटणी खूप वापरतात. त्याने त्या स्वयंपाकाला ना ग्रेव्ही पण होते आणि चव पण छान येते. तुम्हाला जर या रेसिपीमध्ये ग्रेव्ही जास्त हवी असेल, रस्सा जास्त हवा असेल तर आपण 1/2 चमचा हिरवं वाटण जास्त सुद्धा घालू शकतो. आपल्याकडे ह्याच्यात काजू पण मी घेतले आहेत, त्यामुळे आपली ग्रेव्ही वाढणार आहे. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 चमचा अजून हिरवं वाटण घातलेलं आहे. इथे मी कढई तापत ठेवली आहे. 1 टीस्पून तेल घेतलंय. तेल मी जास्त वापरत नाहीये. खरं तर ह्याच्यात हिंग आणि घालतात, पण मी कांद्यावर हिंग घालते, नाही तर मग तो हिंग करपतो. अर्धा टीस्पून मी हिंग घातलाय. आता त्याला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. आपण कोलंबीला कोलंबीपुरती मीठ घातलं होतं, तर आता इथे आपण कांदा टोमॅटो एकत्र शिजवणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळं मीठ घालावं लागणार आहे. कांदा शिजण्यासाठी मी झाकण एक वाफ काढून घेते. तर पाहूया वाफ आली का कांद्याला. कांदा आता गुलाबी झाला आहे. त्याच्यात बेसिकली ही ग्रेव्ही जी आहे ती ऑनियन टोमॅटो बेसवरच होणार. आणि कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मी फक्त 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून घेतलंय मिळून येण्यासाठी भाजी. कांदा टोमॅटोसाठी मी मीठ घालते. आपल्या कोलंबीसाठी आपण मीठ घातलेलं आहे. कांदा टोमॅटो शिजत असताना थोडी कोथिंबीर पेरते, म्हणजे त्या कोथिंबीरीची चव भाजीला चांगली उतरते.
वरून कोथिंबीर पेरली की त्या कोथिंबीरीची चव भाजीत उतरत नाही, त्यामुळे नेहमी थोडीशी कोथिंबीर भाजी शिजताना पण घालावी, त्याचा एक चांगला स्वाद येतो स्वयंपाकाला. आता मी झाकण ठेवून हे शिजू देते थोडा वेळ. टोमॅटो शिजलाय का बघूया. छान उकळी आली भाजीला, अजून थोडा मॅश व्हायचा आहे. या स्टेजला पण तुम्ही कोलंबी याच्यात घालू शकता, कोलंबी सोबत तो टोमॅटो शिजेलच, तर मी त्याला अजून थोडं शिजू देते. दाताखाली टोमॅटो आवडत असेल तुम्हाला आणलेला तर मग तुम्ही आत्ताच कोलंबी याच्यात घालायची. एकदा चेक करते घालायचा का टोमॅटो, आता मॅश होते. आता ह्याच्यात मी मॅरिनेट केलेली कोलंबी घालते. हे जे काजू आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेऊन हे काजू मी त्याच्यात आत्ताच घालणार आहे. काजू सालं जाऊ द्यायची नाहीत, सालं जर गेली तर भाजी कडू होते. आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं, एक मोठा चमचा भरून आहे, हे बघा, एक मोठा चमचा भरून वाटण आहे हे मी ह्याच्यात घालते. सगळं एकजीव करून घेते. तुम्हाला जर जास्त वाटण हवं असेल, जर रस्सा जास्त करायचा असेल किंवा फॅमिलीमध्ये मेंबर्स जास्त असतील तर कांदा खोबऱ्याचं वाटण जास्त घातलं तरी चालतं. त्याची पातळ भाजी पण छान लागते. जसं आपण चिकन मटनचा रस्सा करतो ना, तसं केलं तरी चालतं. वाफ आली का बघूया. कोलंबीला त्याचं पाणी पण सुटतं. ह्या भांड्यात ज्याच्यात आपण कोलंबी मॅरिनेट केलेली ते मी स्वच्छ पुसून घेतलंय, ते पाणी पण मी याच्यात घालते आणि मंद गॅसवरती आता हे शिजू देते. याच्यावर मी वाफ येण्यासाठी पाणी घालते थोडंसं, म्हणजे खालचं पाणी ते लवकर आटणार नाही आणि ग्रेव्ही छान होईल. उकळी आली का बघूया आपल्या प्रॉन्सना. नाही, अजून उकळी नाही आली. स्वयंपाक करतो आणि पाणी घालतो, स्वयंपाक गरम असतो त्यामुळे पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घालायचं, नाही तर टेम्परेचरचा इम्बॅलन्स होतो. आपण मगाशी मीठ घालताना कांदा टोमॅटोमध्ये मीठ घातलं होतं आणि प्रॉन्ससाठी मीठ घातलं होतं. आपण आता काजू पण घातले, त्यामुळे एकदा आपल्याला शेवटी मिठाची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. जर कमी वाटलं तर मीठ घालायचं. थोडा रस्सा करते मी. उकळी आली का बघूया. छान उकळी आली आहे. काजू आणि कोलंबीचा रस्सा खूप छान झालाय. तर मी पटकन शिजते आणि काजू शिजायला वेळ लागत नाही आणि काजू कोवळे असतात. आता मी थोडी कोथिंबीर घालून गार्निश करते आणि गॅस बंद करून टाकते. फ्रेंड्स, तुम्हाला ही ओले काजू आणि कोलंबीची जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सबरोबर ही जरूर शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला छान अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील.